गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मग आज कडक ऊन पडले, पाठीमागं बघू शकता तुम्ही. पाऊस तर जवळपास गेल्यातच जमा झाला. जुलै महिना आहे, जूनमध्ये पण हा तशीच परिस्थिती झाली. जुलैमध्ये पण साधारणतः 13 तारीख आली, 12 तारीख, सॉरी 13 तारीख आज. पण पावसाचे काय चिन्ह दिसत नाहीत. आपण आलो होतो गाण्यात, सकाळ सकाळ 9 वाजून गेले. तर हे आपले पाठीमागं ऊस आहे बघा, तो आणि हा इकडचा हा जो दिसतोय तो ऊस चांगला बसला आता. नंतरचे 86-0-32ला जे कोंबऱ्या येतात का नाही, ते एकदम स्ट्रॉंग येतात. त्याच्यामुळं ऊसांची जी संख्या आहे ती बरोबर मेंटेन होती. मागच्या रविवारी आपण हे बघा इकडे सगळे औषध मारलं होतं, दिसतंय का तुम्हाला? हे जे काँग्रेस वगैरे याला सगळं औषध मारलं होतं आणि जवळपास बऱ्याच अंशी जगळे. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने मी दाखवतो आता. हे बघू शकता तुम्ही, जळलंय सगळं गवत बऱ्यापैकी. पण अशीच परिस्थिती राहिली तर ऊस भिजवावे लागतील असं शक्यता वाटते मला. बघू खालच्या बाजूला जाऊन काय परिस्थिती. ही पण होते आहेच बघा आपल्या मागं उंदरांची. आणि एकंदरीत मातीच्या पद्धतीने निघलेली सगळी लूज माती, याचा अर्थ ऊस भिजवावा लागणार आहे आपल्याला. इथे बघू शकता मित्रांनो किती उकरले. त्या सरीतनं जो पाणी आला तर पुढं जाईल का नाही शक्यता कमी आहे. पाऊस उघडल्यामुळं लागणे जोरात चालू आहेत. ब्लास्ट झाला, आवाज आला असेल तुम्हाला आत्ता. ते काय तर पाठीमागच्या वेळी जिथं आपली पाईपलाईन फुटली JCBने, ते एक जणाने खरेदी घेतलेली, तेच चाललंय रान तयार करायचं. ते आता बोल्डर वगैरे लागले त्याच्यामुळे ब्लास्टिंग उडून एकसारखं करायचं चाललंय. बरंच अंश इकडचं पण हे बघा असं पिवळं पडलंय गवत. भिजवावं लागणार आहे अशी शक्यता एकंदरीत वाटते मला. इथं जर आपण पाहिलं ना तर हे बघा असं झालेलं आहे रान. पाणी सोडावंच लागणार आहे. बघू विहिरीवर जाऊन बघू काय परिस्थिती, कुणावर चाललंय कुणावर नाही. नाही तर उद्या दिवस पाळी, दिवस उघडून इकडं. हे अशा रोप लागणे झालेले आहेत मित्रांनो. काय आजकाल सर्रास लोक रोप लागणीवरतीच गेलेत. काय होतं, एकतर मजुरांचा प्रॉब्लेम, बेनमाना चांगला नाही आपल्या इकडं, लोक कमी, वाहतूक हे ते, त्याच्यामुळे थोडंसं महाग जरी गेलं तरी लोक ह्यालाच आजकाल हे देतात, प्राधान्य यालाच आहे. बाजरी अशी उगवली मित्रांनो मस्तपैकी, पण पाऊस नसल्या कारणानं त्याला जरा पाण्याची आता गरज आहे. मला वाटतं आता हिला भिजवावी. सोमवारी तर आपण उसावून येतोय पाणी. सोमवारी आता उद्यापासून दिवस पाळी, तर उद्या गाण्यातला उसाव घेऊन जाऊ आणि मंगळवारी बाजरी सोडावं. भिजवणं फार गरजेचं आहे. आता पाऊसच नाही बिलकुल. कसं काय सगळं मातीच आहे, दुराळा उडतोय सगळा. तर दाऱ्यापाशी थोडंसं व्यवस्थित करावं लागेल, उकरून पाणी जाणार नाही. हे इथं थोडीशी तकलीफ आहे. इथपर्यंत पाट झाला आहे, असा पाट टाकला, पण इथं थोडंसं काय चालू पाण्यात करावं लागेल. हे पण आपल्याला दार आता दुपारनं चालू करावं लागेल. आपल्या विहिरीचं आणि खालच्या विहिरीचं, दोन्ही विहिरींचं पाणी तिकडे नेऊ गाण्यात. भिजवावीच लागणार आहे बाजरी. हे आपला पाईप आहे आणि विहीर बघू शकता मित्रांनो, पाणी हाताला येते. झाडं बघा विहिरीत काय झालं, एकत्र म्हणलं की असलंच काम असते. आता आपल्याला काय, हे आपल्या चुलत भावाच्या मोटरचा पाईप आहे तो काढायचा आहे आणि तो जो पाईप आहे तो आपल्याला इथं वाचवायचा आहे. चला काढून घेऊ. जोडला मित्रांनो, हा आपला पाईप जोडला, तो काढून ठेवला. तर त्या पाईपलाईनचं तसंच आहे, 3च नट होते,
3 नट टाईट केले. ही जोडाजोडी करावीच लागणार आहे कारण पर्याय नाही, पाऊस नाही आहे, ऊसांना पाणी द्यावं लागणार आहे. पाणी तुम्ही बघू शकता किती पाणी आहे. विहिरीत भरपूर पाणी येऊ, पण ही झाडांची परिस्थिती बघा. सामायिक विहीर म्हणलं की बघा काय परिस्थिती असते. आपली विहीर बघा, आपली ती एकट्याचीच विहीर आहे, कशी व्यवस्थित आहे, बांधून बिंधून घेतली. एकत्रातलं काम म्हणलं की असलंच असते, काही खरं नाही. आणि ह्या जुन्या पाईपलाईननं पण आपलं पाणी येणार आहे मोठीतल्या मोटरचं. तर हे पण दारं बंद आहे, तिकडं बंद आहे, डायरेक्ट पाणी तिकडं जाईल. चला जोडाजोड झाली, जाऊ आता. EMCB ऑन केला आहे आणि ॲटो लावून ठेवलेला आहे. SPP मध्ये लाईट दिसेल बघा, याचा अर्थ एक फेज चालू आहे. चालू करून ठेवलं आहे, ऑन केले ते चालू केलं. लाईट आली उद्या 7:30 वाजता मोटर चालू होऊन जाईल. काय एक खोकं झालं, काय झालं होतं, इथला DP गेला होता चोरीला, त्याच्यामुळं लाईट नव्हती वाटतं. तो आता DP बसवला आहे. DP बसवला आहे म्हणून त्याच्यात एक फेज आला आहे. आता DPच नसतं तर फेज आली नसती. मागच्या वेळेस काय झालं होतं, इथलं फांद्या पडल्या होत्या वायरींवरती, वायरी तुटल्या होत्या, त्याच्यामुळे बंद होतं बरेच दिवस. आता केलं आहे चालू आता. चला त्या ऊसातनं आपल्याला जावं लागेल. बांधच नाहीत लोकांनी ठेवले जायला यायला. आता हे बघा, ही जी सिंगल बरणी झाली या, खोडवा आहे हा, रेझर काय मारला नाही. आता इथनं हा बांधे, त्या बांधानं जायचं म्हणजे अवघड आहे. आता ऊसातनं जावं लागतं आपल्याला. चला जाऊ. गाडी आपली पलीकडे, लांबी नाही म्हणलं तरी कमीत कमी 150 मीटर आहे, 150 मीटरच्या आसपास. चला इकडं पाईपलाईन गेली आपली घाण्याकडं. इकडून जी अशी पाईपलाईन आली ती अशी गेली. इथला वाल बंद केला आपण आणि हा वाल चालू केला. हे आपलं घाण्याकडं पाणी जाईल आता. चला इथं एक आपला वाल आहे मित्रांनो, हा इकडे इनामात जाणारा. हा आपल्याला बंद करावा लागेल आता. हा जो वाल इकडे जर बंद केला, हा उद्या काय पाणी चालू झालं तर पाण्यात बंद करता येणार नाही. आत्ता बंद केला पाणी घाण्यात जाईल. वाल बंद केला मित्रांनो. आता इकडे इनामात जाणारं पाणी बंद होईल आणि आपलं घाण्याकडे पाणी जाईल. सरी काढून ठेवली, लागणीची तयारी दिसती लोकांची. चला आपली गाडी तिकडे जाऊ आता. माळ्याकडे चाललो आपण. इकडे पण सरी काढून ठेवली आहे बाजूवालीने. लागणीची तयारी. मळ्यात म्हणलं मोटर चालू करावी, चालू केली का नाही बघावं. हे चालू तर कोणी केलेलं दिसत नाही. वाढले, मोटर चालू करावीच लागणार आहे. मोटर चालू करून येऊ. कोणाकोणाचं दार बंद आहे, चालू आहे, बघावं लागेल सगळं. पाण्याची गरज आहे आता. हे बघू शकता तुम्ही, तसं खाली ओलच आहे बरं का. आतमध्ये जरी पाहिलं तसं ओलच आहे अजून. असं ओलं दाखवते बघा, हे ओलं आहे. काय करावं, मोटर चालू करावी का नको, कन्फ्युजन आहे थोडंसं. बघू, फिरून बघू काय होते. कोडव्याकडे आलो होतो मित्रांनो आपण जेवण करून. 1-1:30 वाजता आलो होतो. आता एलतार भरपूर होतं. एलतार जवळपास बारीक मोठं सगळं खुरपून काढलं. तवाजले जवळपास 4:45 ऊस घेतला आपण खायला. जरा भरपूर दिवस झाला ऊस खाल्ला नव्हता. ऊस काढला तिथला खालचा. पाणी जरा कमी पिलं त्यामुळे म्हणलं एक ऊस खावा, म्हणजे विषयच नाही. झालं जवळपास 3-4 तास गेलं गावात काढायला. लय हैराण झालो. पण आत्ता काढलं नसतं का नाही तर नंतर शेवटी ऊस तोडताना असं वाटलं असतं बापरे किती वेळ यायला तर झालं, लय अडचण आली असती. म्हणून आत्ता थोडंसं कष्ट पडलेलं परवडलं, पण काढलं. तर लागण झाली बघा 86-032 दिसते.
लागून झालेली. चला आपल्याला मोठीच जायचे अजून, तिथं बँड जोडायचे, थोडं पाणी बाजरी निघल राहिलं घाण्यात जाईल आणि ॲटो टाकून ठेवायचा आहे. 7:30ला लाईट येईल सकाळी, दोन्ही बॅटरी ऑटोमॅटिक चालू होते. चला जा मोठीच. सूर्यफुलासाठी मित्रांनो, सूर्यफुलासाठी सरी काढायची. तण जास्त झाले त्यामुळे परत फणपाणी मारायचं काम चाललंय. बारीक सरी नंतर घालायची. काँग्रेस ते कसलं तण झालंय भयानक. त्यांना 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं पण त्यांच्या काय लक्षात नाही, त्याच्यामुळे तण जास्त उगवलं. विहिरीपाशी आणि इथं आपल्याला जमलंच तर सूर्यफुलच करायचे, सरी घालून घेऊ. मळ्यात आलोय मित्रांनो आपण, आणि मळ्यातली मोटर चालू केलेली. काय पावसाचं काय चिन्ह दिसेना. आज आभाळ आलंय पण 20 तारखेपर्यंत काय मोठा पाऊस काय सांगितलेला नाही. म्हटलं चला पाणी देऊन घ्यावं, परत काय होईल सगळ्यांचं चालू होईल. मला भिजवायचं त्याच्यासाठी म्हटलं आज चालू करावं. गाण्यात पण चालू केलं आहे सकाळ जाऊन. आज सोमवार आहे, आधीचे व्हिडिओ कालचे रविवारचे आणि हा व्हिडिओ आजचा सोमवारचा आहे. आपल्याला जायचं कामावर, पण आपण काय शेरीतली मोटर चालू केली, मौटीतली पण मोटर चालू केली. दोन्ही मोटरीचं पाणी तिकडं तापलं घाण्यात, थोडंसं बाजरीवरती सोडलं आणि म्हणलं वेळ आहे तर मळ्यातलं पण चालू करावं. पण मळ्यात काय मित्रांनो, चुनखड जरा जास्त असल्या कारणामुळे आहे ना, हे बघा असं पिवळं पडतंय. त्याच्यामुळं थोडासा ताण दिला होता उसाला, पण पावसाचं काही चिन्ह एकंदरीत काही दिसा नाही. बघा अशा पद्धतीने पिवळा पडतो. किती पिवळा पडला बघा. पिवळा पडतोय पाणी जास्त दिलं की. जवळपास 24% क्षेत्र चुनखडीचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं मी पण लांबवलं होतं, पण काय ॲक्च्युली झाला विषय, पिवळा पडला तर ठीक आहे, त्याला पुढच्या वेळेस पाण्यातनंच फेरस वगैरे सोडू. पण उसाला आपल्याला लागला आहे उंदीर भरपूर, कारण यावर्षी आपल्याला उंदराने काय सुट्टी दिली नाही. सगळ्या क्षेत्रात उंदीर लागला आहे आणि ते उंदीर लागल्यामुळं पाणी देणं गरजेचं आहे थोडंसं. त्याच्यामुळं कारण आपला पण पिवळा पडला आहे, मध्ये पण बऱ्याच ठिकाणी पिवळा पडला ऊस. पण बघू नंतर त्याला फेरस वगैरे पाण्यातनं सोडू. कम्पेअर टू अदर आपला थोडासा आचकलायच ऊस पहिल्यापासूनच, पण ठीक आहे जे काय आहे ते आहे. आता चला घरी जाऊ, आपल्याला आता पुण्याला जायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू, परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.